हो. तर म्हणजे मी तुमचं आपल्या घरचे आणि मी तुमचं करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आताचा सीन असा आहे की आता परत मी आलेलो आहे गावी. आणि आत्ता ह्या टायमाला आलेलो आहे मी आत्तेकडे. तसं तुम्ही आता बघितलं की दुसरं घर तुम्हाला बघण्यात दिसलं. माझ्या मामाच्या तिकडे नाही आता मी. आता मी आहे राजापूरला. आणि त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो. रिझन आहे बायला सोडायला आलोय मी. कारण तिची एक्झाम होती तुम्हाला जसं माहिती आहे. मागच्या ब्लॉगमध्ये फक्त मागच्या वेळेला आता 15-20 दिवसापूर्वी मी आणि मम्मीच गेलेलो गावी. बायची एक्झाम असल्यामुळे बाय थांबलेली आणि आता बाय आलेली आहे आत्तेकडे. मग आता तिला सोडणार. मग मी उद्या जाणार घरी. तर मी तुम्हाला तोपर्यंत गाव दाखवतो पूर्ण. एक्सप्लोअर करतो. थोडंफार दाखवतो. मला पण पूर्ण काय माहिती नाही ह्याच्यातलं. पण मी तुम्हाला जेवढं मला माहिती आहे मी तेवढं दाखवतो तुम्हाला. लेट्स गो. तर गाईस तुम्हाला जर माहिती असेल तर ह्याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून मला समजेल की तुम्ही खरंच कोकणी आहात ते. आणि हे बघा व्ह्यू बघा फक्त. वाईड अँगलमध्ये मी तुम्हाला दाखवतो. बघा एवढी शांती आहे ना इकडे. एवढी शांती आहे. बाजारात जायला पण 15 ते 20 मिनटं पाहिजे. 15 मिनटं पाहिजे गाडीने जायला. बघा एवढी शांती आहे इकडे. वरच्या साईडला पूर्ण आणि हे बघा पूर्ण रान आहे वरच्या साईडला. तुम्ही बघू शकता. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. एकदम पूर्ण रान आहे. वरपर्यंत रान आहे. हे बघा एवढं भारी वाटतंय ना. एकदम शांत वातावरण. तर गाईज ह्या झाडाच्या वर बसायला लागतं नेटवर्कसाठी आम्हाला. ते पण एकच ती कांडी येते रेंजची. फक्त एकच. ते पण कॉलिंगसाठी आणि स्टेटस इमेजचे असतात ना ते बघण्यासाठी. रील्स चालणार नाही, काय चालणार नाही आणि कायच चालणार नाही. म्हणजे विचार करा इकडचे लोक कशी सर्व्हाइव्ह करत असतील. खाली जायला लागतं ना नेटवर्कसाठी. खाली जायला लागतं त्यांना नेटवर्कसाठी. म्हणजे विचार करा. पण अशी पीस तुम्हाला ना मुंबईला कुठेच नाही भेटणार. कुठे म्हणजे कुठेच नाही भेटणार. हे बघा आता मी काय बोलत नाही. तुम्ही ऐका फक्त नेचरचं साऊंड. आणि विषय कसा आहे माहिती आहे का सीन इकडचा. इकडे पूर्ण रान आहे वरपर्यंत. बघा समोर का पूर्ण रान म्हणजे एकदम पूर्ण रान आहे. हे बघा वर काय नाही. आणि इकडे वाघ खूप आहेत. जवळजवळ 3-4 वाघ आहेत. विचार करा म्हणजे. आणि वरून खाली येतात. एक मिनटं दाखवतो तुम्हाला मी. वरून खाली येतात पण ते संध्याकाळचे येणार 7-7:30ला. ते पण कशाला येणार? पाण्याला येणार. कारण इथे खूप गरमी आहे. खूप म्हणजे खूप गरमी आहे. आत्ता सकाळचे 9 वाजतात. मी अजून 9-9:30 वाजतात. मी उठलो आहे 6:30लाच. गावाला तुम्हाला खोटं नाही सांगत. मुंबईला असताना 8ला उठतो. पण गावाला असताना ना 6:30-7ला मॅक्झिमम डोळा उघडतो. म्हणजे गावाला लवकर झोप होते. झोप उठते लगेच सकाळी उठलं की. आणि त्याच्यामुळे दिवस मोठा जातो पूर्ण. आता मुंबईला 10 वाजले बोललं तर म्हणजे मुंबईला जर 10 वाजलेले असले त्या टायमाला ते फटाफट वेळ निघून जातो. आपण गावाला त्या टायमाला फक्त तेवढाच वेळ जर गावाला काढला तर तिथं 8-8:30-9 वाजलेले असतात. असा सीन होतो. तर मी होतो वाघावर. तर वाघ येतो फक्त संध्याकाळचा. वाघ संध्याकाळचे येतात. ते पण पाण्यासाठी. वरती ते बघा पूर्ण जंगल आहे. पूर्ण इथपर्यंत पूर्ण जंगल आहे. इथं बहुतेक आले ते येतात.
पण थोडंफार खाली तिथपर्यंत खाली येतात पाण्यासाठी, कारण तिथं थोडीशी बावडी वगैरे आहे ना, मग त्याच्यामुळे ते थोडे असे गोल गोल फिरत वगैरे असतात, म्हणजे असे लोक सांगतात. आणि प्लस बघितलेलं पण आहे ह्या लोकांनी समोर प्रत्यक्षात. आणि ते कोल्हे, हां, आता पावसाळ्यात ना कोल्हे पण असतात इथं, म्हणजे विचार करा. आणि कोल्हे एक वाघ माणसानं खाणार नाही अंदाजाने माझ्या तरी, गप्प राहिला आपण तर, चरब्या नाही केल्या त्याच्यासमोर किंवा कळ नाही काढली त्याची, तर आपल्याला वाघ नाही काय करत. जागेवर फक्त उभं राहायचं बिना घाबरता आणि दगड वगैरे हातात ठेवायचा, बस तेवढंच. तर तो काय नाही करत एक वेळ, म्हणजे जर वेळ भरलेली असेल तर मग होतं काहीतरी, पण सहजासहजी काय नाही करत. आणि विषय कसा आहे, तो कोल्हा जो असतो त्याच्यासमोर एकदा आलं समोर का मग विषय संपला. जर त्याच्या ह्याच्याला लागलं, त्याला दिसलं का मग तो तुमचा गेम ओव्हर करणार. जर कोण नसेल तुमच्यासोबत तर एखाद दुसरा, जर तुम्ही एकटे असाल किंवा आणि दोघं असाल तरी पण मारेल तो. तर मग तसा विषय. तसं मी एवढं जर सगळं जाणून घेतलं अजूनपर्यंत, 2-3 दिवस झाले मला इकडे. आज 3रा दिवस आहे सॉरी इकडे. असं एवढं सगळं मी जाणून घेतलं इकडे. आणि आत्तेकडे मी सेकंड टाईम आलो आहे. फर्स्ट टाईम आलेलो तेव्हाची पण मी व्हिडिओ अपलोड केलेली, आणि माझे आत्ते तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये पण बघितले असेल किंवा माझ्या चॅनलवर जाऊन बघू पण शकता. आणि कसं वाटतंय ते सांगा मला. पूर्ण मागं फुल नेचर हे थंबनेल शूट करून घेतो. झाले थंबनेल शूट. आणि हे बघा काय वातावरण आहे बघा भाई, ऑन पीक वातावरण भाई, हेवन. तिकडे पण देवगडला कसं, देवगडला आम्ही इकडे जा तिकडे जा, बाजारात जा तिकडे जा तिकडे जा, आणि तिकडे कसं बाजार पण जवळ आहे. आणि इकडे नुसतं खाली जाण्यासाठी, खालच्या साईडला जाण्यासाठी फक्त 2-3 दुकानं तिथं, तिकडे जाण्यासाठी वेळ लागतो अर्धा पाऊण तास. म्हणजे विचार करा इकडचे लोक सर्वाइव्ह कशी करतात. आणि पहिला तर आम्ही स्टार्टिंग आलेलो तर हा रोड पण नव्हता, 2 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा. पण आता मस्तपैकी रोड केला आहे, घरापर्यंत रोड जातो पूर्ण. तुम्हाला मी दाखवलं घर वगैरे थोडंफार म्हणजे बाहेरून दाखवलं, आतून पूर्ण डेव्हलप केलं नाही, थोडंफार काम चालू आहे. आणि आता ते होईल, एखाद वर्षात प्रॉपर होऊन जाईल, कलर वगैरे सगळं करून. तर बाकी तर सगळं मस्त आहे. मुंबईची आमची घरं ती तर 3-4 घरं होतील तेवढं मोठं घर आहे ते. 3 घरं होतील आरामात, तेवढं मोठं घर आहे. तर मग तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. आत्तेचं गाव आणि बाजारपेठ आहे, तो बाजारपेठ मी तुम्हाला दुपारी जाईन तेव्हा दाखवीन. तर एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटेल लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ह्या झाडावर चढायला लागतं नेटवर्कसाठी, हे बघा. आणि इथून खाली जरी उतरलो ना मी, आता माझ्या जरा पण नेटवर्क नाही फोनला, हे बघा. इथे बसतो, इथे बसतो, इथे बसून मग नंतर नेटवर्क येणार जरा थोडंफार. मग आणि जर खाली उडी मारली तर खालून डायरेक्ट नेटवर्क जाणार. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटायला वगैरे न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा ब्लॉग जेव्हा मी मुंबईला आलेलो असेल तेव्हाच अपलोड होऊ शकतो, कारण मी आता गावी आणि इथे वायफाय विफायचा काही चान्स नाही. आणि नेटवर्क LTE पण नाही पकडत, 4G पण काय 3G पण नाही पकडणार. त्याच्यामुळे काही चान्स नाही इथे अपलोड करायचा. पण लेट्स सी, झालं अपलोड तर करू आपण. कोणाचं काय भेटलं, नेटवर्क चांगलं भेटलं तर. पण मोस्टली मुंबईला आल्यावरच अपलोड होईल. तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटेल लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि इकडे झाडांवरती ते हे असतात, माकड बिकड खूप असतात. आंब्याची झाडं वगैरे आहेत ना थोडीशी खाली, त्याच्यामुळे पूर्ण माकडं बिकडं असतात. आणि इकडच्या तिकडे झाडावरती उड्या मारत मारत, आणि पूर्ण ह्या साईडला पण पूर्ण रान आहे, ह्या साईडला पण पूर्ण रान आहे, सगळीकडे रानच रान आहे. आणि फुल ऑफ ट्रेकिंग, ऑफ रोडिंग. आता तिकडे एक घर आहे ना, त्याच्या बाजूला फक्त एक घर आहे, आणि त्याच्यानंतर पूर्ण डोंगरावर एक घर आहे, आणि पुढं थोडीशी घरं आहेत. म्हणजे 4-5 घरं वाडा पकडला ना तर पुढे एकदम वरच्या साईडला, इथून वरती जायचं लागतं एकदम ह्या रोडनी. तर मग आणि मधून एक आजी आहे, तिकडे जायचं असतं. पण तिकडं मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण का मी फोन पण काढायला घाबरतो. कारण का तिचं एवढी डेंजर ट्रेकिंग आहे ना, हात पकडून चालायला लागतं. हात पकडून म्हणजे असं जमिनीला हात लावून लावून, एवढी एवढी डेंजर आहे. आणि ही चप्पल आहे ती एवढी घाण सरकते ना, बेकार. तिथं सरकलं ना का पडून हातपाय मोडले माणसाचे, किंवा खर्चटून रक्त बोंबाळ होऊन जाईल माणूस. म्हणून मी काय रिस्क घेतलेली नाही. कारण एक वेळ मी पडलो चालेल, पण मोबाईलला काय होतं कामा नाही, म्हणून असं झालं. तर त्याच्यामुळे मी शूट केलं नाही काय. पण सांगतो तुम्हाला, पूर्ण डोंगर एरिया आहे पूर्ण. पण मस्त शांती आहे, पीस आहे सगळं. आरामात एखादी मिडल क्लास किंवा
नॉर्मल फॅमिली मस्त जगते, असं मस्तपैकी खाऊन पिऊन मस्तपैकी असं जीवन पाहिजे, पण लायबिलिटीज पण पाहिजे जीवनात. आता आपल्याला मला सवय झालेली आहे म्हणजे मुंबईच्या लोकांना किंवा जे जास्त सोशल मीडिया किंवा फोन वापरतात किंवा जास्त काय वापरतात त्यांना सवय झालेली आहे. मग त्याच्यामुळे आम्ही राहू शकत नाही जास्त वेळ इकडे. तर म्हणून मी फक्त 3-4 दिवस आलेलो. आता बहुतेक मी उद्या निघीन इकडनं जायला घरी मुंबईला. लेट्स गो. प्लॅनमध्ये काहीतरी चेंजेस पण होऊ शकतात, पण लेट्स सी काय होतं. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच काय होईल काय नाही ते. पूर्ण मी गावची सिरीज टाकतोच आहे हळूहळू, कारण मी देवगडचं पण शूट केलं नव्हतं एवढं, पण इथलं थोडंफार शूट करणार आहे कारण मी एकटाच आहे ना प्रवासात, त्याच्यामुळे. लेट्स गो. बघा जशी डोंगरच्या डोंगर येते बघा. समोर बघा गाईस. इथं बाई नेटवर्क आलं ना मग काम फिट होऊन जाईल लोकांचं, शपथ सांगतो. भारीच काम होऊन जाईल. दुकानं बिकांची पण गरज नाही, खाली आहेत थोडे 4-5 किलोमीटर जायला लागतं, पण ठीक आहे. गाड्या वगैरे आहेत तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. एक स्कूटी, एक बाईक आहे, एक छोटा हत्ती टाईप आहे, म्हणजे काही टेन्शन नाही. फक्त नेटवर्क यायला पाहिजे, कारण कुणाची बातमी घ्यायची असते. काय ते बघा, आता सध्या मामाच्या इकडे आलोय, मामाच्या घरी. तशी तुम्ही क्लिप बघितली की मामाकडेच जात होतो मी, त्याच्यामुळे मामाच्या इथं आलोय आणि पाऊस लागतोय मरणाचा आहे बघा. बघा फक्त, आणि पत्र्यांचा आवाज बघा किती येतोय, खूप फट्टे आवाज येतोय पत्र्यांचा. आणि पाऊस बघा, हे बघा. पाऊस बघा फक्त तुम्ही. पण जो वारा लागतोय ना भाई, एवढं गरम होत होतं ना माझ्या आत्तेकडे पण आणि इकडे पण. काल आलो ते गरम होत होतं ना एवढं. ते बरं झालं पाऊस लागला, ते तर कठीण झालं असतं. इथे गंगा आल्यामुळे तिथे पाऊस लागत नाही, आणि इथे जनरली आता पाऊस लागलेला आहे. रात्रीच पाऊस लागला, खूप पाऊस लागला, आणि आता पण खूप पाऊस लागतो. पहिला पाऊस, लेट्स गो गाईस.